राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे आणि राजर्षी शाहू महाराजांची जयंती शासनातर्फे सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो। आणि मग सामाजिक न्याय दिन जर साजरा केला जात असेल तर इथल्या ज्या राजर्षी शाहू महाराजांनी उभी हयात ज्या लोकांना सामाजिक न्याय देण्यासाठी घालवली तो सामाजिक न्याय मिळाला का या प्रश्नाचं उत्तर आम्हा बहुजन बांधवांना मिळालेलं नाही। याच्याही पलीकडे जाऊन राजर्षी शाहू महाराजांचं धोरण या महाराष्ट्राला कधी राजर्षी शाहू महाराज समजूनच घेतले नाहीत। राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी ही उपमा उत्तर प्रदेश मधल्या कानपूर मधल्या कुर्मी महासंघाने दिली। राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं विद्यापीठ स्थापन करण्याचं काम सुश्री मायावती यांनी केलं। पण माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचं कार्य आजपर्यंत आजही ज्या दिवशी या बहुजनांना न्याय मिळेल ओबीसींना न्याय मिळेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय दिन साजरा झाला असं मानता येईल। हा दौरा कसा आहे, दौऱ्याचं फलित काय आहे, या तीर्थक्षेत्रापाशी जाऊन आपण काय करतोय? आज दौरा पहिल्यांदा आम्ही राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेड राजाला जाणार आहोत। त्यानंतर आम्ही पोहरादेवी जे भारत लेवलचं एक ऊर्जा स्रोत आहे त्या पोहरादेवीच्या तिथं आम्ही आज मुक्काम करणार आहोत। जात असताना गावोगावची लोक प्रत्येक ठिकाणी एकत्रित येत आहेत। त्याचा उद्देश असा आहे पोहरादेवी झाल्यानंतर आम्ही उद्या गोपीनाथ गडावरती जाणार आहोत, उद्या संध्याकाळी आम्ही भगवानगडावरती जाणार आहोत। या रूटवरती जेवढी गावं आहेत जेवढी सर्कल आहेत आणि त्या गावामधला आजूबाजूच्या प्रदेशामधला सगळा समाज तिथं एकवटणार आहे। याचा उद्देश असा आहे की आम्ही उपोषण करत असताना प्रत्येक गावामधून तालुक्यामधून वाड्या वस्त्यावरून तांड्या पाड्यावरून सगळी लोक तिथे येत होती। आमचं उपोषण संपलं तरी त्या वडीगोद्री गावामध्ये आजूबाजूची लोक गाड्या घेऊन तिथे येत होती। या सगळ्या लोकांच्या आग्रहाखातर खरं तर आज आम्ही डिस्चार्ज घेतलाय। डिस्चार्ज घेतल्यानंतर या सगळ्या लोकांचा आम्ही आता वीरा मेडिसिटी हॉस्पिटल जालना इथे आहोत, पण इथं सुद्धा आम्ही उपचार घेत असताना या हॉस्पिटलच्या बाहेर लोकांचे जत्तेच्या जत्ते आम्हाला भेटायला येत होते आणि लोकांच्या या भावना समजून घेण्यासाठी आम्ही हा 2-3 दिवसाचा दौरा आखलेला आहे आणि पूर्ण आम्ही हा दौरा करणार आहोत। आणि सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की हार तुरे फेटे याच्यापेक्षा जेसीबी वगैरे लावून फुलं टाकण्यापेक्षा संवाद साधला जाईल, आपल्या हक्क अधिकाराविषयी आपली भूमिका मांडली जाईल। आंदोलन झालं त्यानंतर त्यांनी पण असे दौरे काढले, आता तुमचेही दौरे निघतात, कुठेतरी ओबीसी शक्ती प्रदर्शनाचा हा विषय नाही, आमचा हक्क आणि अधिकार वाचवणे हा आमचा उद्देश आहे। त्यामुळे शक्ती प्रदर्शनाचा हा विषय येत नाही, तर आमच्या हक्क आणि अधिकाराविषयी लोकांशी संवाद साधला जातो। अजून आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातींना हेच माहिती नाही की आपण ओबीसी अंतर्गत आपल्याला हे विजयंतीचं आरक्षण आहे, आपण 27% आतमध्ये आपण आहोत हे माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातींना आजही माहिती नाही। तेव्हा या सगळ्या लोकांना या शक्तीस्थळावरती जाऊन आम्ही आव्हान करणार आहोत की आपण सगळे 27% मधले आहोत, पंचायत राजमध्ये आपण एकत्र आहोत, जेवढे केंद्रीय योजना असतील किंवा केंद्रीय स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्ये आपण सेंट्रलच्या सर्व एक्झाम्स मध्ये आपण ओबीसी आहोत। हे आपलं फक्त बायफर्केशन आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये जरी पडदी घातली असली तरी आपलं घर एक आहे आणि हे घर उद्ध्वस्त होणार आहे आणि घर उद्ध्वस्त झालं तर आपल्या पडद्या सुद्धा राहणार नाहीत। म्हणून भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधून या सगळ्या लोकांना एकत्रित करून खरा महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्र म्हणजे काय, आजपर्यंत तुम्ही एका ठराविक तोंडावळ्याचा महाराष्ट्र बघितलाय, पण 18 पगड जातीचा महाराष्ट्र, ओबीसींचा महाराष्ट्र, बलुतेदारांचा महाराष्ट्र, भटक्या विमुक्त जाती जमातीचा महाराष्ट्र आम्ही या दौऱ्याच्या निमित्तानं या महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत की हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। वाघमारे साहेब, या यात्रेदरम्यान छगन भुजबळ असतील, पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, हे नेते तुमच्या सोबत स्वागताला किंवा कुठल्या ठिकाणी आठवला किंवा तुम्ही यानंतर काही मेळावा किंवा मोठा कार्यक्रम वगैरे नियोजन केले का? अद्याप आमची मेळावा वगैरे काही ठरलेली नाही। आता आम्ही काल सामाजिक न्याय दिन राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती दिनीच आज आम्ही इथून सिंदखेड राजा आणि तिथून पोहरादेवी येथे मुक्काम करणार आहोत आणि मुक्काम करून उद्या गोपीनाथ गड करून उद्या भगवानगडावर मुक्काम होईल
त्यानंतर परवा 28 तारखेला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे आम्ही जाणार आहोत आणि एक नंतर 4-5 दिवसाचा एक दौरा रद्द राहील। त्यानंतर आम्ही सर्व आमचे नेते असतील या महाराष्ट्रातले ओबीसीचे यांच्याशी आमची चर्चा तोपर्यंत होईलच आणि यांचा आमच्या सोबत आहेतच ती, कारण की आमचे मार्गदर्शक भुजबळ साहेब असतील, पंकजाताई असतील, धनंजयजी मुंडे असतील। परंतु आजच्या आमच्या ह्या दौरा आहे हा आमचा कुठेतरी अभिवादन दौरा आहे। यानिमित्त यांच्याशी आमची काही म्हणजे चर्चा झालेली नाही, परंतु हा छोटासा दौरा आहे आणि आम्ही कुठेतरी घरी डायरेक्ट जाण्याऐवजी कुठेतरी अभिवादन आपल्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी आपल्याला कुठेतरी एक देश घडवण्याचं आणि सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं, त्यांना आपण कुठेतरी अभिवादन केलं म्हणजे आपल्याला ऊर्जा मिळेल आणि कुठेतरी येणाऱ्या काळात ओबीसी मधलं असणारं आरक्षण हे धोक्यात आहे, तरी बळ मिळेल या हेतूने आम्ही हा अभिवादन दौरा सुरू केलेला आहे। लोक पण भेटीगाठी घेऊ शकतात असं काही नाही, आमच्या भेटीगाठीला राजकीय पक्षांना बंधन नाही, कुठल्या पक्षाचे जे राजकीय नेते असतील आणि त्यांना आम्ही काही बंधन घातलेलं नाही, सर्व आम्हाला भेटू शकतात। विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसीचं एकीकरण करायचं नक्की एकीकरण हा विषय सध्या विधानसभेची नांदी नाही, विधानसभेचा काही यामध्ये संबंध नाही। आम्ही फक्त आज आमच्या ओबीसीच्या 29% आरक्षणासाठी झटत आहोत। जे राज्य सरकार फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी चालत नाही आणि देशाला सांगते की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात जर 18 पगड जातीतील आणि भटक्या विमुक्तावर जर अन्याय होत असेल, यासाठी हे आमचं आंदोलन आहे आणि ह्या अभिवादन सभेतून या आंदोलनाला आणखी बळ मिळावं आणि ऊर्जा मिळावी यासाठी हे आम्ही अभिवादन दौरा सुरू केलेला आहे। हाके साहेब, आज तुम्ही यात्रा काढताय, मात्र महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावामध्ये बॅनर्स लावले गेले ओबीसी समाजाकडनं, केवळ ओबीसी समाजातल्याच नेत्यांना गावात विरोध दिला जाईल, इतर नेत्यांना गावबंदी केली जाईल अशा आशयाची बॅनर्स बीड असेल, जालना असेल, अनेक ठिकाणी म्हणजे तुम्हाला इतर धर्माच्या इतर जातीच्या नेत्यांना बंदी आहे। हे बघा, मी पहिल्यांदा माझ्या ओबीसी तरुणांना आव्हान करेन की अशा प्रकारचे बॅनर लावणं उचित नाही संविधानाला धरून, पण याच्याही पलीकडं या ज्या तरुणांनी हे जे बॅनर लावलेले आहेत या बॅनर मागचा समजून घेणं आवश्यक आहे। कारण जे लोकप्रतिनिधी लोकनियुक्त आहेत, आम्ही त्यांना मतदान केलंय, ते लोकप्रतिनिधी आमच्या ओबीसीच्या भूमिकेशी वेदनांशी सहमत होत नाहीत, आपली बाजू मांडताना कुठेतरी दिसत नाहीत। उद्या तुमच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, आमच्या हक्क आणि अधिकार वाचवणारा जो लोकप्रतिनिधी नसेल तर त्याला आमच्या गावामध्ये का प्रवेश द्यावा, हा त्यांचा आक्रोश आहे, वेदना आहे। त्यामुळे मी एका बाजूला ह्या बॅनरचं समर्थन नाही करणार, पण त्यांच्या बाजूला मी तात्विक लेवलवरती ताई मुंडे या जर आता निवडून आल्या असत्या तर ओबीसीच्या प्रश्नावर आम्हाला खात्री आहे की त्या 1001% उभ्या राहिल्या असत्या। त्यामुळं त्यांचं नेतृत्व अपिलिंग आहे, त्यामुळे भावना आहे आमच्या सर्व तरुणांची। राजकीय पुनर्वसन नाही, पंकजाताई या कायद्याच्या सभागृहात असल्या पाहिजेत। कुणी आम्हाला दान करू नका, आम्हाला भूतदया दाखवू नका, आम्हाला हक्क द्या आमचे। अरे एवढ्या सगळ्या समूहाचं नेतृत्व करणाऱ्या पंकजाताई आम्हाला कायद्याच्या सभागृहात बघायचे, त्यामुळे ही भावना व्यक्त करणं तरुणांनी यामध्ये गैर काय आहे? सर, आता अधिवेशन सुरू होणार आहे, तुमच्या ज्या 2 मागण्या आहेत त्या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचं या ठिकाणी भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं। जर त्या मागण्या अधिवेशनात सोडल्या गेल्या नाही पुढची दिशा काय असणार? हे बघा, आता फक्त हक्क अधिकाराच्या ह्या आमच्या मागणी आहेत, पुढे अजून पंचायत राज रिझर्वेशन संदर्भात आमची पुढची लढाई आहे, त्यानंतर बजेट संदर्भातली लढाई आहे, त्यानंतर कायद्याच्या सभागृहामध्ये आमची माणसं कशी पोहोचतील, अशा अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे आमचा ओबीसी जसा जसा बाहेर येईल, जसा जसा एकत्रित येईल, तसं तसं या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये या सगळ्या गोष्टीचा प्रभाव पडेल याची आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून खात्री आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।